अकाउंट्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये फायनल अकाउंट्सचा जो 30 मार्क्सचा फर्स्ट क्वेश्चन असतो त्याचे बेसिक्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या दोन गोष्टी बनवायच्या असतात। तर कंपनीची ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे थोडक्यात आपण जो बिझनेस करतोय त्यामधून कंपनीला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे ह्या ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून समजतं। त्यामध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट ह्या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या असतात। कंपनीची बॅलन्स शीटमुळे आपल्याला असेट्स आणि लायबिलिटीज काय आहेत हे समजतं, म्हणजे थोडक्यात आपल्याला कंपनीची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे बॅलन्स शीटमधून समजतं। ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नक्की काय हे आता आपण बघूया। हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे। ह्याची लेफ्ट साईड म्हणजे डेबिट साईड आणि राईट साईड म्हणजे क्रेडिट साईड। लेफ्ट साईडला जो आपण खर्च करतो बिझनेससाठी थोडक्यात तो येतो, म्हणजे आपण बिझनेससाठी काय परचेस करतो, कुठले एक्सपेन्स करतो हे सगळे डेबिट साईडला येतात। आणि क्रेडिट साईडला आपला जो बेनिफिट होतो बिझनेसमधून, जो आपला इन्कम असतो तो इथे येतो। स्टार्टिंगला ओपनिंग स्टॉक येतो। ओपनिंग स्टॉक म्हणजे गेल्या वर्षीच्या अकाउंटिंग पिरियडचा जो क्लोजिंग स्टॉक असतो तो ह्या वर्षीच्या अकाउंट पिरियडमध्ये ओपनिंग स्टॉक म्हणून आपण दाखवतो। त्याच्यानंतर परचेसेसमध्ये ह्या वर्षीमध्ये आपण किती परचेस केल्या गोष्टी त्या आपण परचेसेसमध्ये दाखवतो। आता परचेसेस रिटर्न म्हणजे त्यालाच रिटर्न आउटवर्ड असं पण म्हणतात। परचेसेस रिटर्न म्हणजे काय, जर आपण एखाद्या काही गोष्टी परचेस केल्या असतील आणि त्या आपल्याला आवडल्या नसतील किंवा त्याची क्वालिटी खराब असेल आणि आपल्याला त्या रिटर्न करायच्या असतील तर त्या परचेस रिटर्नमध्ये येतात। आणि परचेस रिटर्न हे परचेसेसमधून मायनस केले जातात आणि त्याला परचेसेसमधून परचेस रिटर्न मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येते त्याला नेट परचेस असं पण म्हणतात। त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात। तर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय हे आपण बघूया। आणि क्रेडिट साईडला सर्व सेल्स येतात। आता सेल्समध्ये आपण जो काही आपला कंपनीमधला मटेरियल आहे जे आपण सेल केलेलं आहे ते सगळं येतं। आणि सेल केलेल्या मटेरियलमधून पण काही मटेरियल जर आपल्याला रिटर्न आलं तर ते सेल्स रिटर्न म्हणून दाखवले जातात। सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड असं पण म्हणतात। आणि सेल्समधून सेल्स रिटर्न मायनस केलं जातं, ती जी सेल्समधून सेल्स रिटर्न मायनस केल्यावर जी व्हॅल्यू होते त्याला नेट सेल्स असं पण म्हणतात। त्यानंतर क्रेडिट साईडला आपण क्लोजिंग स्टॉक दाखवतो। क्लोजिंग स्टॉक म्हणजे ह्या वर्षी काही माल आपण परचेस केला, काही माल गेल्या वर्षीचा जो शिल्लक होता तो ओपनिंग स्टॉक म्हणून दाखवला, काही माल आपण विकला आणि त्यातून सुद्धा काही माल आपला इयर एंडला जो शिल्लक राहिला तो आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखवतो। आता डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन कंप्लीट होईपर्यंत जो काही खर्च होतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतात। म्हणजे आपलं समजा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर आपण रॉ मटेरियल परचेस करतो तर त्यासाठी आपल्याला कामगारांना वेजेस पेड करायला लागतात, तर ते वेजेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स। त्याच्यानंतर प्रोडक्शन रिलेटेड जो काही खर्च होतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जो काही खर्च होतो फॅक्टरीमध्ये फिनिश गुड तयार होईपर्यंत त्याला डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतात। रॉ मटेरियल परचेस करताना जो ट्रान्सपोर्टचा खर्च येतो मग त्यालाच कॅरेज इनवर्ड, कार्टेज इनवर्ड किंवा फ्रेट इनवर्ड असं पण म्हणतात। त्याच्यानंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मोटिव्ह पॉवर, फ्युएल, लाईट्स, रेंट, रिपेअर्स हे जे फॅक्टरीचे एक्सपेन्सेस असतात ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतात। आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस म्हणजे नक्की काय, तर समजा आपला ओपनिंग स्टॉक 20,000 आहे, आपण ह्या वर्षी परचेस 50,000चं केलं आहे, आपले नेट परचेस 50,000 आहेत, डायरेक्ट एक्सपेन्स आपले 10,000चे झालेत, म्हणजे हे आपला सगळा एक्सपेन्स झाला आहे। आणि इन्कम मध्ये आपले नेट सेल्स 1,80,000 झालेत आणि आपला क्लोजिंग स्टॉक 20,000 आहे। म्हणजे थोडक्यात आपली क्रेडिट साईडला 2 लाखचा बॅलन्स येईल आणि ह्या साईडला आपले 80,000 होतात। म्हणजे आपल्याला इथे टोटल तर 2 लाख आली पाहिजे। म्हणजे जर आपल्या डेबिट साईडला 80,000 म्हणजे आपला एक्सपेन्स जर 80,000 होतोय आणि जर आपल्याला सेल्समधून इन्कम जर आपल्याला 2 लाखचा होतोय म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये आहोत, म्हणून ती बॅलन्सिंग फिगर म्हणजेच 1,20,000 आपण इथे लिहू। आता ह्या सिच्युएशनमध्ये कंपनीला प्रॉफिट होतोय 1,20,000चा, पण कधीतरी एक्सपेन्स जास्त असू शकतात आणि इन्कम कमी असू शकतो, मग अशा वेळेला ग्रॉस लॉस होतो। ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस हे एकाच वेळेला असू शकत नाही। ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस हे एकाच वेळेला होऊ शकत नाहीत, की म्हणजेच प्रॉफिट किंवा एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, प्रॉफिट आणि लॉस एकाच वेळेला होऊ शकत नाही। आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
ट्रेडिंग अकाउंट जिथे संपतं तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट होतं. ट्रेडिंग अकाउंटच्या एंडला आपण काय बघितलं, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन म्हणजे ग्रॉस प्रॉफिटची जी फिगर आहे ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कॅरी करतोय. मग आता ही ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन म्हणजे आपण ती कॅरी केलेली फिगर म्हणजे 1,20,000ची फिगर ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हणजे इथे येईल. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही आहेत ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्समध्ये आपण काय बघितलं, जे सगळे प्रोडक्शन रिलेटेड जे सगळे खर्च होते ते सगळे आपण डायरेक्ट एक्सपेन्समध्ये घेतले, म्हणजे ते सगळे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आले. म्हणजे उरलेले बाकी सगळे जे बिझनेसचे खर्च आहेत, बाकी सगळे बिझनेसचे बरेच खर्च आहेत. फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन येतं, सेल्स रिलेटेड म्हणजे सेल्स करतो आपण तेव्हा जे काही एक्सपेन्स येतात ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतात. डेप्रिसिएशन येतं, त्याच्यानंतर ऑफिस रिलेटेड जे काही खर्च होतात, स्टेशनरी म्हणा, प्रिंटिंग म्हणा, ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतात. त्यानंतर ऑफिसचं रेंट असेल, सॅलरी असेल, बॅड डेट्स असतील, इंटरेस्ट दिलं असेल कोणाला किंवा डिस्काउंट दिलं असेल कोणाला, म्हणजेच डिस्काउंट अलाव किंवा कमिशन दिलं असेल कोणाला, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतात. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम येतात. आता इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठलाच इन्कम आला नाही, सेल्स आले फक्त, पण बाकी कुठले इन्कम असे आले नाही. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम्स येतात. तर इनडायरेक्ट इन्कम्स म्हणजे काय, बाकी बिझनेसमध्ये आपल्याला जो इन्कम झाला असेल, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कोणाकडून तरी डिस्काउंट मिळालं असेल किंवा कोणाकडून तरी रेंट मिळालं असेल, आपले बॅड डेट्स रिकवर झाले असतील किंवा आपल्याला कुठला प्रॉफिट झाला असेल, सेल ऑफ लँड किंवा सेल ऑफ बिल्डिंग, तो सगळा आपला इनडायरेक्ट इन्कममध्ये येतो. आता मगाशी आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलं आपला ग्रॉस प्रॉफिट 1,20,000 आलेला, तोच आपण ब्रॉड डाऊन करून घेतला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 1,20,000. आता सपोज इनडायरेक्ट इन्कम्स आपले 20,000चे आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्स 40,000चे आहेत. तर मग आता आपल्याला प्रॉफिट झाला आहे 1,20,000, आपल्याला इन्कम आला 20,000, म्हणजे ही टोटल इथे झाली 1,40,000. आणि आपले जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आहेत 40,000चे, म्हणजे इथे पण आपल्याला प्रॉफिट झाला आहे. मग तो आला बॅलन्सिंग फिगर नेट प्रॉफिट 1,00,000. जर समजा इथे आपल्याला लॉस झाला असता तो क्रेडिट साईडला आला असता बाय नेट लॉस म्हणून. आता आपलं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघून झाले. आता आपण बॅलन्स शीट म्हणजे काय बघूया. तर बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, हे कुठल्या टाईपचं अकाउंट नाही आहे, म्हणून त्याला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड नसते. तर लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज येतात आणि राईट हँड साईडला असेट्स येतात. आता असेट्समध्ये आपण बघूया पहिले करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे ज्याचा बेनिफिट, ज्या असेट्सचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापर्यंत मिळतो. मग त्याच्यामध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, डेटर्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल हे सगळे येतात. त्याच्यानंतर नॉन करंट असेट. नॉन करंट असेट्स म्हणजे असे असेट्स ज्याचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो, म्हणजे बरेच काळ आपण ते असेट्स यूज करतो. म्हणजे लँड आलं, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल, फर्निचर हे सगळे नॉन करंट असेट्समध्ये येतात. आता लायबिलिटीजमध्ये करंट लायबिलिटीज येतात आणि नॉन करंट लायबिलिटीज येतात. तर करंट लायबिलिटीज म्हणजे काय, तर करंट लायबिलिटीज म्हणजे ज्याचं पेमेंट आपल्याला 1 वर्षापर्यंत करायचं असतं ते करंट लायबिलिटीजमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट हे सगळं करंट लायबिलिटीजमध्ये येतं. आता नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे काय, बँकेकडून आपण जे लोन घेतो ते नॉन करंट लायबिलिटीजमध्ये येतं. त्याच्यानंतर कंपनी पब्लिककडून जे लोन घेते त्याला डिबेंचर्स बोलतात. आता कॅपिटल नॉन करंट लायबिलिटीजमध्ये काय येतं, तर कॅपिटल म्हणजे ओनरने जे आपले स्वतःचे पैसे बिझनेसमध्ये टाकलेले असतात स्टार्टिंगला, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. तर ते पण आपल्याला ओनरला परत करायचे असतात जेव्हा आपला बिझनेस बंद होतो, म्हणून ते कॅपिटलमध्ये येतं. आता बॅलन्स शीटमध्ये जनरली हे 2 कॉलमचे बनवलेत. ते का, तर आता कॅपिटलमध्ये स्टार्टिंगला आपण इनर कॉलमला फिगर घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला काही अमाऊंट मायनस करायचे असतात, काही अमाऊंट ॲड करायचे असतात. आता ड्रॉइंग्स आपल्याला मायनस करायचे असतात. जनरली जे अमाऊंट मायनस करायची असते ती आपण अशी कॉलममध्ये लिहितो.
जे जर ड्रॉइंग्स मायनस करायचे तर ड्रॉइंग्स म्हणजे काय, तर ड्रॉइंग्स म्हणजे ओनरने जे पर्सनल एक्सपेन्ससाठी बिझनेसमधले पैसे घेतलेले आहेत त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट कुठून आला, जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे आपण नेट प्रॉफिटची फिगर काढली ती आपण इथे घेणार आहोत, ती आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो. आता नेट लॉस, आणि जर आपल्याला नेट लॉस आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तर आपण तो कॅपिटलमधून मायनस करतो. मग एक तर नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल, दोन्ही एका वेळेला येणार नाहीत. आता आपण काही इम्पॉर्टंट नोट्स बघूया. जसं की मी मगाशी सांगितलं होतं की बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, ते कुठल्याही प्रकारचं अकाउंट नाही आहे, त्यामुळे त्याला डेबिट आणि क्रेडिट साईड नसते. तर त्याच्या लेफ्ट हँड साईडला सगळे लायबिलिटीज येतात आणि राईट हँड साईडला सगळे असेट्स येतात. त्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस इज प्रिपेअर फॉर 1 year अँड बॅलन्स शीट इज प्रिपेअर ॲट अ पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे पूर्ण वर्षभरासाठी बनवलं जातं. म्हणजे पूर्ण वर्षभरात आपण किती परचेसेस केले, आपण किती सेल्स केले, त्याच्यानंतर पूर्ण वर्षभरासाठीचा आपला जो डायरेक्ट एक्सपेन्स होता तो किती आहे, हे ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये जे परचेसेस सेल्स झालेले असतात ते सगळे ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतं. तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पूर्ण वर्षभरात जे आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झालेले असतात, जे आपले इनडायरेक्ट इन्कम झालेले असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतं. पण बॅलन्स शीटमध्ये जे 31 मार्च इयर एंडला जे आपले असेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅश ॲट बँक, म्हणजे 31 मार्चला आपल्या बँकेत किती अमाऊंट आहे ती बॅलन्स शीटमध्ये दिसणार. फॉर एक्झाम्पल स्टॉक म्हणजे 31 मार्चला म्हणजे इयर एंडला आपला किती क्लोजिंग स्टॉक बाकी आहे तो इथे येणार. तसंच लायबिलिटीमध्ये बघायला गेलं तर 31 मार्चला आपले किती क्रेडिटर्स आहेत ते बॅलन्स शीटमध्ये येणार. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे पूर्ण वर्षभरासाठी बनवलं जातं. म्हणजे वर्षभरात जे काही व्यवहार झालेले असतात त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस त्याच्या व्हॅल्यू दाखवल्या जातात. पण बॅलन्स शीटमध्ये इयर एंडच्या दिवशी जे काही आपली लायबिलिटीज आहेत, जे काही आपले असेट्स आहेत ते बॅलन्स शीटमध्ये दाखवले जातात. ह्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे बेसिक्स बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.